नमस्कार मित्रांनो, मुलांना चांगले संस्कार द्यावेत, त्यांनी आयुष्यात मोठे व्हावे, आनंदी राहावे, आत्मविश्वासाने जगावे आणि आपल्यापेक्षा चांगले आयुष्य जगावे ही प्रत्येक पालकाची इच्छा असते. पण एक गोष्ट आपण अनेकदा विसरतो. मुलांचे भविष्य फक्त आपण त्यांच्यासाठी काय करतो यावर ठरत नाही, तर आपण नकळत काय चुकीचे करतो यावरही त्याचा परिणाम होतो. कधी प्रेमाच्या नावाखाली आपण मुलांना अतिशय जास्त नियंत्रणात ठेवतो, कधी त्यांच्या भल्यासाठी सतत ओरडतो, कधी इतर मुलांशी तुलना करतो, कधी त्यांच्या भावना दुर्लक्षित करतो आणि कधी स्वतःच्या अपेक्षांचे ओझे त्यांच्या खांद्यावर ठेवतो. यातील अनेक चुका पालक मुद्दाम करत नाही, उलट त्यांना वाटत असतं की आपण मुलांच्या चांगल्यासाठीच हे करत आहोत. पण मुलांच्या मनावर प्रत्येक शब्दाचा आणि प्रत्येक वागण्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून आज आपण अशा 20 सामान्य चुका पाहणार आहोत, ज्या पालकांनी शक्यतो टाळायला हव्यात. याचा उद्देश कोणत्याही पालकांना दोष देणे नाही, कारण परिपूर्ण पालक कोणीही नसतो. उद्देश फक्त एवढाच आहे की आपण आपल्या मुलांना समजून घेण्याचा प्रयत्न करूया. चला सुरुवात करूया. चूक क्रमांक 1, मुलांवर सतत ओरडणं. मुलाने चूक केली की त्याला समजावून सांगण्याऐवजी आपण लगेच ओरडायला सुरुवात करतो. कधी आवाज वाढतो, कधी कठोर शब्द वापरले जातात. पण एक प्रश्न स्वतःला विचारा, मुलाला चूक समजली का, की फक्त पालकांची भीती वाटली? शिस्त आवश्यक आहे, पण शिस्त आणि सतत ओरडणे या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. मुलाने चूक केली तर आधी शांत व्हा, मग त्याला काय चुकले आणि पुढच्या वेळी काय करायचे हे समजावून सांगा. चूक क्रमांक 2, इतर मुलांशी तुलना करणे. पाहिलंच का, अमुक मुलाला किती मार्क मिळाले, तो किती शिस्तीत राहतो, तू त्याच्यासारखा का नाहीस? अशी वाक्य पालकांना साधी वाटू शकतात, पण मुलाच्या मनात स्वतःबद्दल नकारात्मक विचार निर्माण होऊ शकतात. प्रत्येक मुलाची क्षमता, आवड, शिकण्याची पद्धत आणि वेग वेगळा असतो. म्हणून दुसऱ्या मुलाशी तुलना करण्याऐवजी त्याची कालच्या स्वतःशी तुलना करा. मागच्या वेळीपेक्षा यावेळी तू चांगला प्रयत्न केला आहेस, हे वाक्य मुलाला पुढे जाण्याची प्रेरणा देऊ शकते. चूक क्रमांक 3, मुलाला सतत दोष देणे. तू नेहमी चुकीचाच असतोस, तुझ्याकडून काही नीट होत नाही, तू खूप आळशी आहेस. अशा वाक्यांमध्ये आपण चुकीच्या कृतीऐवजी मुलाच्या व्यक्तिमत्वावरच शिक्का मारतो. याऐवजी असे म्हणा, आज तुझ्याकडून ही गोष्ट चुकीची झाली, आपण ती पुन्हा नीट करू शकतो. चुकीचे वर्तन वेगळे करा आणि मुलाची ओळख वेगळी ठेवा. चूक क्रमांक 4, मुलांचे म्हणणे न ऐकणे. मुलगा काही सांगायला येतो आणि आपण म्हणतो, आत्ता वेळ नाही. मुलगी एखादी समस्या सांगते आणि आपण लगेच म्हणतो, काही नाही, एवढंच तर आहे. पण मुलासाठी ती गोष्ट मोठी असू शकते. दररोज काही मिनिटे मोबाईल बाजूला ठेवून मुलाशी मनापासून बोला, त्याला प्रश्न विचारा आणि मध्येच निष्कर्ष काढण्याऐवजी त्याचे बोलणे पूर्ण ऐका. कधी कधी मुलाला उपाय नको असतो, त्याला फक्त कोणीतरी आपले म्हणणे ऐकावे असे वाटते. चूक क्रमांक 5, फक्त मार्कांवर लक्ष केंद्रित करणे. शाळेतून मुलगा घरी आला आणि आपण पहिला प्रश्न विचारतो, किती मार्क मिळाले? मुलाने चांगले गुण मिळवले तर कौतुक आणि कमी गुण मिळाले तर नाराजी. हळूहळू मुलाला असे वाटू शकते की माझी किंमत माझ्या गुणांवर अवलंबून आहे. गुण महत्त्वाचे आहेत, पण त्यासोबत प्रयत्न, प्रगती, प्रामाणिकपणा, शिस्त, सर्जनशीलता आणि चांगले वर्तन यांचेही कौतुक करा. चूक क्रमांक 6, अवास्तव अपेक्षा ठेवणे. प्रत्येक मुलाने प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट असावे अशी अपेक्षा ठेवणे योग्य नाही. एखाद्या मुलाला गणित आवडेल, दुसऱ्याला चित्रकला, तिसऱ्याला खेळ, तर कोणाला संगीत किंवा वाचन. मुलाला आपल्या अपूर्ण स्वप्नांचे ओझे बनवू नका. त्यांच्या क्षमता ओळखा आणि त्याला त्या क्षमतेचा विकास करण्यास मदत करा. चूक क्रमांक 7, मुलांना प्रत्येक अडचणीपासून वाचवणे. मुलाला छोटी समस्या आली की आपण लगेच ती सोडवतो. होमवर्क राहिला, पालक करतात. वस्तू सापडत नाही, पालक शोधतात. मुलांमध्ये छोटा वाद झाला, पालक लगेच निर्णय देतात. मदत करणे चांगले आहे, पण प्रत्येक समस्या पालकांनीच सोडवली तर मुलाला स्वतः निर्णय घेण्याचा अनुभव कमी मिळतो. वयाला योग्य अशा छोट्या जबाबदाऱ्या द्या आणि त्याला स्वतः प्रयत्न करू द्या. चूक क्रमांक 8, मुलांसमोर सतत भांडणे. घरातील वातावरण मुलांसाठी खूप महत्त्वाचे असते. मतभेद प्रत्येक कुटुंबात
कुटुंबात होऊ शकतात, पण मुलांसमोर सतत मोठ्या आवाजात भांडणे किंवा एकमेकांचा अपमान करणे टाळा. मुलाला घर हे सुरक्षित ठिकाण वाटले पाहिजे. मतभेद झाले तर शक्य तितक्या शांतपणे संवाद साधण्याचा प्रयत्न करा. चूक क्रमांक 9, प्रेमाला फक्त यशाशी जोडणे. तू पहिला आलास म्हणून मला तुझा अभिमान आहे असे म्हणण्याऐवजी कधी कधी असेही म्हणा, तू मनापासून प्रयत्न केल्यास मला तुझा अभिमान आहे. मुलाला हे जाणवणे महत्त्वाचे आहे की त्याचे यश महत्त्वाचे असले तरी पालकांचे प्रेम त्याच्या गुणांवर अवलंबून नाही. चूक क्रमांक 10, मुलाच्या प्रत्येक मागणीला होकार देणे. मुलावर प्रेम करणे म्हणजे त्याने मागितलेली प्रत्येक गोष्ट देणे नाही. मर्यादा असणे आवश्यक आहे. मुलाला एखादी गोष्ट नाकारताना कारण समजावून सांगा. नाही म्हणजे नाही एवढ्यावर न थांबता योग्य पर्याय द्या. प्रेम आणि शिस्त दोन्ही एकत्र असू शकतात. चूक क्रमांक 11, अतिशय जास्त नियंत्रण ठेवणे. मुलाने काय घालावे, कोणाशी बोलावे, कोणता छंद जोपासावा, प्रत्येक गोष्ट पालकांनीच ठरवली तर मुलाची स्वतः निर्णय घेण्याची क्षमता विकसित होण्यास अडचण येऊ शकते. वय आणि परिस्थितीनुसार त्याला काही छोटे निर्णय घेऊ द्या. नियंत्रणापेक्षा मार्गदर्शन अधिक उपयुक्त ठरते. चूक क्रमांक 12, मुलांच्या भावनांची खिल्ली उडवणे. एवढ्याशा गोष्टीसाठी रडतोस, तू किती कमजोर आहेस. मुलं रडत नाहीत. अशी वाक्य मुलाच्या भावनांना नाकारू शकतात. त्याऐवजी म्हणा, तुला वाईट वाटत आहे, मला समजते, मला सांग काय झाले. भावना स्वीकारणे म्हणजे चुकीचे वर्तन स्वीकारणे नव्हे. भावना समजून घेऊन योग्य वर्तन शिकवणे महत्त्वाचे आहे. चूक क्रमांक 13, मुलांना लेबल लावणे. हा आळशी आहे, ही हट्टी आहे, हा अभ्यासात कमजोर आहे. मुलाला वारंवार असे ऐकायला मिळाले तर तो स्वतःबद्दल तसाच विचार करू लागण्याची शक्यता असते. म्हणून तू आळशी आहेस असं न म्हणता, आज तू तुझा अभ्यास पूर्ण केला नाहीस असे म्हणा. वर्तनावर बोला, व्यक्तिमत्वावर नाही. चूक क्रमांक 14, प्रत्येक चुकीसाठी शिक्षा देणे. शिस्त आवश्यक आहे, पण प्रत्येक चुकीचे उत्तर शिक्षा असणे गरजेचे नाही. काही वेळा मुलाला चुकीचा परिणाम समजावून सांगणे, माफी मागायला शिकवणे किंवा तीच गोष्ट पुन्हा योग्य पद्धतीने करण्याची संधी देणे अधिक प्रभावी ठरू शकते. शिस्तीचा उद्देश भीती निर्माण करणे नसून जबाबदारी शिकवणे असायला हवा. चूक क्रमांक 15, स्वतः वेगळे वागणे आणि मुलांना वेगळा उपदेश करणे. मोबाईल कमी वापर, पण पालक स्वतः सतत मोबाईलवर. रागावू नकोस, पण पालक छोट्या गोष्टीवर रागवतात. खोटे बोलू नकोस, पण मुलांसमोर पालक सहज खोटे बोलतात. मुलांना आपण काय सांगतो यापेक्षा आपण काय करतो हे ते अनेकदा पाहतात. म्हणून पालकांनी स्वतःच्या वर्तनातून उदाहरण निर्माण करणे महत्त्वाचे आहे. चूक क्रमांक 16, मोबाईलला प्रत्येक समस्येचा उपाय बनवणे. मूल रडत आहे, मोबाईल द्या. मुलं कंटाळले आहे, मोबाईल द्या. जेवण करत नाही, मोबाईल द्या. असा पॅटर्न तयार होऊ नये. स्क्रीनचा वापर कधी, किती आणि कोणत्या कारणासाठी करायचा यासाठी घरात स्पष्ट नियम असू शकतात. त्यासोबत खेळ, वाचन, कुटुंबियांशी संवाद आणि इतर छंदांना वेळ द्या. चूक क्रमांक 17, मुलांसाठी वेळ न देणे. पालक दिवसभर कामात व्यस्त असतात. मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते मेहनत करतात, पण मुलांना फक्त वस्तू नको असतात. त्यांना पालकांचा वेळ आणि लक्षही हवे असते. दररोज थोडा वेळ पूर्णपणे मुलासाठी राखून ठेवा. त्यावेळी मोबाईल बाजूला ठेवा आणि फक्त त्याच्याशी बोला. कधी त्याच्या शाळेबद्दल विचारा, कधी त्याच्या आवडीबद्दल, तर कधी फक्त त्याच्यासोबत खेळा. चूक क्रमांक 18, मुलांच्या मताला नेहमी दुर्लक्ष करणे. मुलाचे प्रत्येक म्हणणे मान्य करणे आवश्यक नाही, पण त्याचे मत विचारणे नक्कीच महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, घरातील एखाद्या छोट्या निर्णयाबद्दल विचारा, तुला यापैकी कोणता पर्याय योग्य वाटतो. यामुळे मुलाला स्वतःचे विचार मांडण्याची आणि निर्णय घेण्याची सवय लागते. चूक क्रमांक 19, सतत भीती दाखवणे. हे केले नाहीस तर बघ, असे वागला असं तुला सोडणार नाही. भीतीमुळे मुलं काही काळ ऐकेल, पण दीर्घकाळासाठी संवाद आणि विश्वास अधिक महत्त्वाचे आहेत. नियम स्पष्ट करा, त्यामागचे कारण सांगा आणि नियम मोडल्यास योग्य परिणाम काय असेल हे आधीच समजावून सांगा. चूक क्रमांक 20, मुलाला सुरक्षित संवादाची जागा न देणे. ही कदाचित सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. मुलाने चूक केली तर तो आपल्या पालकांकडे येऊ शकेल अशी भावना त्याच्या मनात असली पाहिजे.
त्याला असे वाटले पाहिजे, मी काहीही सांगितले तरी माझे पालक आधी माझे म्हणणे ऐकतील. याचा अर्थ चुकीला पाठिंबा देणे नाही. याचा अर्थ एवढाच, चूक झाली तरी संवादाचे दार बंद करू नका. कारण मुलाला बाहेरच्या जगात अनेक लोक भेटतील, पण त्याला सुरक्षितपणे परत येता येईल अशी जागा म्हणून घर मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मित्रांनो, या 20 गोष्टी ऐकल्यानंतर कदाचित आपल्याला स्वतःच्या पालकत्वातील काही चुका आठवतील, पण स्वतःला दोष देऊ नका. पालक होणे म्हणजे प्रत्येक निर्णय परिपूर्ण घेणे नव्हे. कधी आपण रागावतो, कधी चुकीचे बोलतो, कधी मुलाला समजून घेण्यात कमी पडतो. पण खरी गोष्ट अशी आहे की चूक लक्षात आल्यानंतर आपण बदल करू शकतो. आजपासून मुलाशी बोलताना एक वाक्य लक्षात ठेवा, मला तुझी चूक सुधारायची आहे, पण तुझा आत्मविश्वास तोडायचा नाही. मुलाला फक्त चांगले गुण मिळवणारा माणूस बनवण्यापेक्षा चांगले निर्णय घेणारा, स्वतःवर विश्वास ठेवणारा, इतरांचा आदर करणारा आणि अडचणी आल्यावर पुन्हा प्रयत्न करणारा माणूस बनवणे अधिक महत्त्वाचे आहे. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, मुलांना महागड्या वस्तूंपेक्षा सुरक्षित घर, महागड्या शिक्षणापेक्षा योग्य मार्गदर्शन आणि मोठ्या भाषणांपेक्षा पालकांचे स्वतःचे चांगले उदाहरण जास्त लक्षात राहते. आज मुलांसाठी 5 मिनिटं जास्त काढा. त्यांचे म्हणणे ऐका, त्यांना मिठी मारा, त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करा आणि त्यांना हे जाणवू द्या, तू चुकू शकतोस पण तू एकटा नाहीस, आम्ही तुझ्या सोबत आहोत. हीच भावना मुलाच्या आयुष्याचा मजबूत पाया बनू शकते. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो इतर पालकांपर्यंत नक्की पोहोचवा. कारण कधी कधी एका छोट्या सल्ल्यामुळे एखाद्या पालकाची विचार करण्याची पद्धत बदलू शकते आणि त्यातून एका मुलाचे बालपण अधिक आनंदी होऊ शकते. धन्यवाद.